होतं ते माझ्या घरामध्ये माझं माहिती होतं, तिच्या घरामध्ये माहिती नव्हतं. मग त्यामुळे असं झालं की तिचे जे पाहुणे आलेले बघायला, तिच्या घरच्यांनी होकार देऊन टाकला त्या पाहुण्यांना, पण तिचा होकार आलेला नव्हता अजून सुद्धा. मग तिची आई तिच्या मागे लागलेली, वडील मागे लागलेले की त्याला हो बोल, तिला मारहाण केली. त्याच्यामुळे मग तिने एका दिवशी तिच्या आईला सांगितलं की माझं असं प्रेम आहे ओमकारशी, 8 वर्ष आमचं जुनं रिलेशन आहे. आमचं 15 मे 2026 रोजी आमचं कोर्टामध्ये लग्न झालेलं होतं. त्याच्यानंतर मग मी तिला 19 तारखेला रात्री घेऊन आलो. आम्ही कोर्ट मॅरेजमध्ये तिच्या आईवडिलांना सांगितलं आम्ही कोर्ट मॅरेज केलेलं आहे. तिचे आईवडील फोर्स करत होते की ते पाहुणे आलेले त्याला बघण्यासाठी हो बोल म्हणून. तर मी तिला तिच्या घरातनं घेऊन आलो. माझ्या फॅमिलीसोबत मी तिच्या घरी गेलो, बोललो की आम्ही कोर्ट मॅरेज केलेलं आहे. आता मुलगीचा लिगली मी हस्बंड आहे. आणि पुढे काय घडलं? पुन्हा त्यांनी लग्न करण्यासाठी तुला सांगितलं? मुलगी माझ्याकडे 2 दिवस होती. तिसऱ्या दिवशी तिचे मामा आले गावावरनं. तिच्या मामांनी तिला बोलली की शिवानी तू ये घरी, तुझं प्रेम प्रकरण आहे तर ठीक आहे, ते आम्हाला मान्य आहे, आम्ही तुमच्या दोघांचं पण लग्न लावून देऊया, त्याबाबत काही काळजी करू नको. तिच्या मामांनी तिच्याशी गोड वगैरे बोलून लग्न करायची ग्वाही दिली आणि बोलली की आता तुम्ही असं पळून लग्न करू नका, जे काही असेल आपण 4 पाहुणे बोलूया, सगळ्या समाजासमोर आपण लग्न लावूया. त्याच्या पुढे झालं की असं त्याच्या मामांनी लग्नासाठी ओके बोलले. मग आम्ही हॉल बघायला गेलो. हॉल बघण्यासाठी तिचे मामा आलेले, तिचे वडील आलेले होते. हॉल वगैरे बघितला, त्यांना हॉल आवडला. पण तिथे आम्ही हॉलचं पेमेंट पण मी केलेलं आहे तिथे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो, तिथे आम्ही जेवण वगैरे पण केलं. त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्या घरचे हावभाव वगैरे सगळे व्यवस्थित होते. ते ॲक्सेप्ट केल्याचं नाटक करत होते आमचं. ते लोक रात्री 11:30च्या सुमारास मी त्यांना बघितलं. मी घरी गेलेलो त्यांच्या. ते सगळं व्यवस्थित होतं. तिला माहिती नव्हतं, म्हणजे शिवानीपर्यंत असं काही पोहोचवलं नव्हतं की आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहेत वगैरे. ते तिच्या फॅमिलीची इंटरनल प्लॅनिंग होती. तिला तिथून घेऊन जायचं होतं रात्री. तिला न कळत ते लोक घेऊन गेले आणि तिला स्वतः जायचं नव्हतं. ती मला बोललेली पण की ओमकार मला जायचं नाहीये. तरी मी बोललो की ठीक आहे, ते आपलं लग्न लावून देणार आहेत म्हणून, कारण की त्यांनी मामानी ग्वाही दिलेली, हॉल वगैरे बुक केलेला होता आणि सगळंच झालेलं होतं. तिचे मामा पत्रिका छापायचं होतं हे पण मला बोलत होते. रविवारी लग्न होतं, मग ती कधी गेली, काय झालं? माझं लग्न त्याच्या मामाने तारीख काढलेली 24 तारखेला लग्न होतं, 24 मे 2026 रोजी, रविवारी रोजी. तर तिच्या मामांनी तिला काल रात्रीच म्हणजे 21 तारखेला रात्री 12:30 ते 1:30च्या सुमारास तिला तिथून घरातनं ते लोक जबरदस्ती घराबाहेर घेऊन गेले. आता ते कुठे घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल काहीच मला कल्पना नाहीये. आणि तिचे आई, तिचे वडील, तिचे मामा, तिच्या मामाचे सासरे आणि तिचे मावशी जे आहेत त्यांच्या सगळ्यांचा मोबाईल बंद आहेत. कोणाचाही मोबाईल लागत नाहीये. ते पण आम्ही तक्रार मानपाडामध्ये पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे.